आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी। खऱ्या अर्थानं मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, पाटेचा शपथविधी एका बाजूला तुमचा बघितला होता, परंतु पाटेचं या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांच्या मोजण्या करायला आणि त्या पण आमच्या सातबाऱ्यावर आमची नावं असताना, आमची मागणी नसताना तुम्ही हा रस्ता आमच्यावरती लादताय। अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत, अनेक शेतकरी आत्महत्येच्यावर प्रवृत्त झालेले आहेत। असं असताना या ठिकाणी सकाळी 5:30 वाजता। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। अहो, आम्हाला या सरकारची लाज वाटते। मागणी नसतानाही हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर लादला जातोय। त्यास विरोध केला तर पहाटेच सर्वेला पोलीस व अधिकारी पाठवले जातात। याचा आम्ही सर्व शेतकरी मिळून निषेध करतो, अशी संतप्त झालेले ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आपलं मत व्यक्त केले। हुकुमशाही पद्धतीने सरकारच्या तर्फे जो काही शक्तीपीठाचा घाट घातला जातोय तो आम्ही सहन करणार नाही। तुमच्याकडे सरकारची यंत्रणा आहे तर आमच्याकडे शेतकऱ्यांची तुफान सेना आहे। आम्ही आता मागे हटणार नाही। काहीही होऊ दे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। नमस्कार, आपण नेवरी या ठिकाणी आलो आहोत। शक्तीपीठ महामार्ग ड्रोन सर्वे शासनाच्या जबरदस्ती शेतकऱ्याला लादला जातोय, तर त्यासाठी दीपक लाड या ठिकाणी आले आहेत। त्यांची आपण थोडी बातचीत करूया। नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक लाड, शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचा निमंत्रक। खरं तर आज मला विटा पोलीस प्रशासनाचा आणि पूर्ण महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करायचा आहे, कारण हे हुकुमशाही सरकार, हुकुमशाही पोलीस खऱ्या अर्थानं कालचा खानापूर तालुक्यातला 6 गावातला ड्रोन सर्वेक्षण आम्ही हाणून पाडला। शेतकरी रस्त्यावरती उतरले, बांधावरती उतरले आणि सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा रोष बघून त्या ठिकाणावरून पळून गेलं। परंतु आज सकाळी 5 वाजता लोक झोपेत असताना खऱ्या अर्थानं विश्वासघात करत, शेतकऱ्यांचा विश्वासघात करत सकाळी CRP तुकडी घेऊन त्या ठिकाणी ड्रोन सर्वे करते। या प्रशासनाची मला लाज वाटते। कोणत्याही शेतकऱ्याने एक महिना अर्ज केला तरी त्या ठिकाणी मोजण्या होत नाहीत आणि पोलीस बंदोबस्तात तुम्ही मोजण्या करताय। खऱ्या अर्थानं मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, पाटेचा शपथविधी एका बाजूला तुमचा बघितला होता, परंतु पाटेचं या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांच्या मोजण्या करायला आणि त्या पण आमच्या सातबाऱ्यावर आमची नावं असताना, आमच्या नावावरती शेती असताना तुम्ही आमची मागणी नसताना तुम्ही हा रस्ता आमच्यावरती लादताय। अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत, अनेक शेतकरी आत्महत्येच्यावर प्रवृत्त झालेले आहेत। असं असताना या ठिकाणी सकाळी 5:30 वाजता मला विटा पोलीस स्टेशन मधून एक फोन आला की दीपक लाड यांचं लोकेशन सापडलेलं आहे आणि चुकून त्यांना एका पोलिसाला फोन लावायचा होता, तो मला लागला आणि त्यानंतर मी एका हॉस्पिटलमधून सुरक्षित ठिकाणी गेलो आणि खऱ्या अर्थानं विट्याच्या चौकामध्ये सुद्धा 5-50 पोलीस कडेगाव तालुक्यातून आणि पलूस तालुक्यातून आंदोलक तिकडे पोहोचून आहेत, म्हणून त्यांनी काळजी घेतलेली आहे। CRPच्या तुकड्या तैनात केल्या। आम्ही प्रांत अधिकारी यांना विनंती करतो, तुम्ही तालुक्याचे आणि विभागाचे पालक असता, तुम्ही थर्ड पार्टी म्हणून प्रांत अधिकारी या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू घेण्यापेक्षा तुम्ही हायवेची बाजू घेऊन या ठिकाणी कशी काय वकिली करायला लागलाय, हा एक प्रश्न आहे। आणि पोलिसांना माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीने कायद्याने सांगितलं की शेतकऱ्यांना या ठिकाणी मज्जाव करायचा, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा भानावरती यावं, कारण या भूमीमध्ये शेतकऱ्यांची तुफान सेना जी 42 साली क्रांतिजी नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली नेवरीपासून नागेवाडी कुंडलपर्यंत लढली, ती आजही हयात आहे। त्यामुळे तुमच्या जेलच्या जागा कमी पडतील, भीती घालू नका। भीती आणि दबावाला इथली बळी पडणारी नेवरी नागेवाडीची जनता नाही। इथल्या भूमीतून तुम्हाला जे आंदोलन निर्माण होणार आहे ते परवडणार नाही। तुमची सत्तेची नशा हे आंदोलन उतरल्याशिवाय राहणार नाही। इथले आंदोलक राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी हाच आमचा पक्ष या भूमिकेतून पुढे येत आहेत। माझी या माध्यमातून आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच जे काही आहेत त्यांना विनंती आहे की आता शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण पुढे या, पक्षाचे प्रोटोकॉल बाजूला ठेवा। काल कोल्हापूर जिल्ह्यातला मोर्चा बघितला असेल, सगळे पक्ष गटतट एकत्र आले, सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहिल्या। हा कोल्हापूर जिल्हा शाहूंचा जिल्हा आहे, आदर्श घेतला पाहिजे आणि याच्याच शेजारचा आपला क्रांतिजी नाना पाटलांचा, वसंतदादांचा, यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे, त्याचा आदर्श आपण कधी घेणार? मग माझी पक्षाची मुखवट जरा बाजूला ठेवूया
आणि लोकप्रतिनिधींना या ठिकाणी मला कळकळीची विनंती करायची आहे, आपले जुने जर नेते या ठिकाणी असते, जे काय आता प्रत्येकाचाच नाव उल्लेख करत नाही, तर त्यांनी आमसभा लावल्या असत्या आपल्या जुन्या नेत्यांनी. पण आजचे नवीन नेते जे आपल्या या ठिकाणी नेतृत्व करतात, या सगळ्या नवीन जिल्ह्यातल्या नेत्यांना नागेवाडीमध्ये सर्वांनी एकत्रित जमायचं आहे. त्यांची जरी 1000 फौज असेल तर आपली 2000ची फौज त्या ठिकाणी येईल आणि हे आंदोलन हाणून पाडून, हे त्यांचं जे काय मुस्कटदाब आहे ते आमचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न चाललाय तो या ठिकाणी मी मोडून काढणार. प्रति सरकारच्या भूमीतून जशा तसं उत्तर देणार त्यांना. लोकशाहीचं कुठलं रूप आहे? लोकशाहीचं हे लोकशाहीला भकास करणार रूप आहे, लोकशाहीच नाही. मुळात लोकशाही अशी असते का? कुठल्या रूपात लोकशाही बघायला मिळते? लोकशाहीचा खून केलेला ह्या सरकारनं, लोकशाहीचा मुर्दा पाडलेला आहे आणि हे निर्लज्ज सरकार, गेंड्याचं कातडी परिधान केलेलं सरकार आहे. त्यामुळं तिथल्या माता भगिनींचा आक्रोश बघितल्यानंतर राजू शेट्टी सुद्धा यायला निघालेले आहेत. माझी संवेदनशील सगळ्या नेत्यांना विनंती आहे की आपण नागेवाडीमध्ये एकत्र या आणि शासनाची काही जी बळजबरी चाललेली आहे त्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. धन्यवाद. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा.